त्या युगात आदिप्रस्थ नावाची नगरी होती, सुखी, समाधानी, आनंदी. नदीच्या खोऱ्यावर वसलेलं हे गाव, म्हणून 12ही महिने सुपीक समृद्धी होती. या नगरीतले लोक अपार श्रद्धाळू होते. आई आदिशक्तीचे भक्त होते, म्हणूनच या नगरीला आदिप्रस्थ हे नाव पडलं. आदिप्रस्थ म्हणजे पृथ्वीवरचं लखलखणारं रत्नच जणू. पण या रत्नाला एका क्रूर राक्षसाची नजर लागली. तो राक्षस म्हणजे माझा पिता, माझा जन्मदाता रक्तासूर. महिषासुराचा वध त्या दुर्गाने केला. ती दुर्गा म्हणजे ती भवानी आदिशक्ती. एवढ्या महाकाय महाशक्तिशाली असुराचा वध एका देवीने केला. हे सगळं पाहून दानव हळहळले, चिडले. त्यात माझा पिता रक्तासूर. महिषासुराप्रती त्याला प्रचंड आदर होता. महिषासुराच्या पावलावर पाऊल ठेवून रक्तासुरालाही देवांचा सर्वनाश करून या पृथ्वीतलावर दानवांचं साम्राज्य प्रस्थापित करायचं होतं. महिषासुराचा वध झाल्यानंतर रक्तासूर खवळला. अखंड विश्वावर दानवांचं साम्राज्य प्रस्थापित करण्याचं महिषासुराचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं आणि त्या भवानी आदि शक्तीला संपवण्याचा प्रण रक्तासुराने केला. माझा पिता बलाढ्य होता, शक्तिशाली होता. त्याची साधी फुंकर म्हणजे महाभयानक वादळ. ज्या ज्या गावात देवांची पूजा केली जायची, यज्ञ सोहळे व्हायचे, त्या त्या गावांना माझा पिता संपून टाकायचा. रक्तासुराला आदिप्रस्थ नगरीबद्दल कळले होते आणि एक दिवस तो आदिप्रस्थ नगरीत आलाच. अखंड आदिप्रस्थ नगरी आदिशक्तीच्या पूजेत मग्न होती. रक्तासुराने विनाशाचं वादळ सोबत घेऊनच आदिप्रस्थ नगरीत प्रवेश केला.